नमस्कार. तत्व ज्ञान जिज्ञासा. उपनिषदातलं तत्वज्ञान सरळ सोप्या दररोजच्या बोली मराठी भाषेत माहिती करून घेण्यासाठी, समजणं आणि त्याचा अभ्यास करणं खूप पुढची गोष्ट आहे, पण माहिती करून घेण्यासाठीचा आपला हा कार्यक्रम. आणि आपण मुंडकोपनिषद पाहतोय गेल्या 4-5 व्हिडिओपासून. आणि गेल्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या तिसऱ्या खंडातल्या तिसऱ्या मुंडकाचा पहिला खंड पाहिला होता. त्याच्यात 3-4 मंत्र केले होते. म्हणजे आपल्या सरळ सोप्या भाषेत 6 अध्यायापैकी 5व्या अध्यायाचे पहिले 4 मंत्र आपण पाहिले होते. आणि त्यात काय झालं होतं की पहिल्या 4 अध्यायात, म्हणजे पहिल्या 2 मुंडकात, म्हणजे 4 खंडात अंगिरस ऋषींनी शौनकाला काय जाणल्याने सर्व जाणलं जातं किंवा सर्व ज्ञान झालं असं समजता येईल या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. आणि त्यांनी पट अगदी पहिल्या आधी असतं पराविद्या म्हणजे काय ते सांगितलं होतं की एक नाही 2 विद्या पाहिजेत. पराविद्या आली पाहिजे, अपराविद्या पाहिजे. अपराविद्या म्हणजे वेदाचं सर्व ज्ञान, सर्व जगाचं ज्ञान, सर्व भाषाचं ज्ञान, जे जे गुरुकडून कळू शकतं ते सर्व ज्ञान. आणि पराविद्या म्हणजे स्वतः घेतलेला अनुभव, अक्षर ज्ञान. आणि मग त्यांनी सांगितलं होतं की अक्षर ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही यम नियम पाळून तप, ध्यान, धारणा, तप करून हे योग दर्शनाच्या अंगात उपनिषद आहे म्हणून मी समजून सांगितलं होतं की ती किल्ली लक्षात ठेवायची की हे योग दर्शनाच्या वळणाने जातं. आणि मग त्यांनी सांगितलं होतं की ब्रह्मनिष्ठ गुरुपाशी जायचं जो तुम्हाला, आणि त्याला विचारायचं की अक्षर ज्ञानाविषयी मला सांगा. आणि मग तो तुम्हाला अक्षर ज्ञानाचं, ब्रह्माचं माहिती सांगेल. आणि ब्रह्म म्हणजे इथं 3 आहेत म्हणून त्यांनी सांगितलं होतं. एक म्हणजे जगत, ब्रह्म या शब्दाचा अर्थ आपण पाहिला होता की जे पसरत जातं. आणि एक म्हणजे हे जगत जे वाढत जाते. त्यानंतर आत्मा ब्रह्म आहे आणि परमात्मा तर आहेत. आणि ते परमात्मा हा त्याच्यातला सगळ्यात वरिष्ठ, सगळ्यात श्रेष्ठ ब्रह्मज्ञान आहे. आणि त्याचं ज्ञान हे पूर्ण ज्ञान आहे. ह्या हे ब्रह्मज्ञान झालं, आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे पूर्ण ज्ञान आलं असं समजलं जातं. मग त्याची साधना आणि कैवल्य याच्याविषयी थोडंसं त्यांनी समजून सांगितलं होतं. पण नंतर आता आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं काय की त्यांना थोडंसं लक्षात आलं की आपण हे पटपट सगळं सांगितलं, पण त्या शिष्याच्या किती पचनी पडलं, किती त्याला समजलं किंवा काय सांगितलं ते लक्षात आलंय का नाही हे पाहण्यासाठी त्यांनी परत रिपीट करायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यात त्यांनी आपल्या पहिल्या मंत्रात तो ऋग्वेदातला अगदी प्रसिद्ध सगळीकडं येणारा, अध्यात्मात कुठेही काही सांगायचं झालं तर ज्या दृष्टांताचा, ज्या उदाहरणाची बोट धरून पूर्ण अध्यात्म शिकवलं जातो, तो 2 पक्षाचा दृष्टांत सांगितला की एका पिंपळाच्या पानावर त्यांनी काय म्हणलं, द्वा सुपर्णा सयुजा सखाया. एका पिंपळाच्या झाडावर 2 पक्षी बसलेले आहेत. एक पक्षी ह्या फांदीवर त्या फांदीवर उड्या मारतो, सुख शोधायचा प्रयत्न करतो, चांगले फळं खातो, चांगले लागले खुश होतो, खराब लागलं दुःखी होतो, परत इकडून तिकडं उडून जातो, मग फळ सापडलं की खुश होतो, चोचीतलं खाली पडलं की दुःखी होतो, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे सुख दुःख तो भोगत राहतो. आणि दुसरा जो पक्षी असतो तो निवांत बसून ह्याच्या सगळ्या घडामोडी पाहत असतो. तर असं करत असताना काय होतंय, तर त्यांनी सांगितलं की हा जो दुर्बळ पक्षी आहे, जो सुख दुःख शोधतोय, सुख दुःखी होतोय, भोगतोय, त्या पक्षाने जर त्या स्थिर बसलेल्या, आनंदमय असलेल्या, आनंद रूप असलेल्या पक्षाकडे पाहिलं, जो बलवान आहे, ज्याच्यात स्वतः सुखी असण्याची शक्ती आहे, तो कशाने विचलित होत नाही आणि ह्या सगळ्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे, त्या पुरुषाकडे पाहिलं आणि त्याचा महिमा त्याच्या लक्षात आला, तर तो काय होईल, सुखदुःखातून पार होऊन आनंदमय होऊन जाईल, आनंद स्वरूप होऊन जाईल. परम साम्य उदेती म्हणून त्याच्यात आलं होतं. आणि मग त्यांनी सांगितलं की असं जर आत्मसाक्षात्कार झालेला जो पुरुष आहे, इथं पुरुष म्हणजे व्यक्ती सगळंच, असा जो योगी आहे, त्याचे लक्षणं सांगताना मग त्यांनी काय सांगितलं की ज्याला खरोखर ज्ञान होतं आत्मसाक्षात्काराचं, तो बडबड करत बसत न अतिवादी भवती म्हणून सांगितलं होतं. आणि काय होईल, तो दुसऱ्याला सांगत बसत नाही असं आहे तसं आहे तसं आहे म्हणून, किंवा स्वतःची महती गात नाही, किंवा प्रपंचाच्या गोष्टीतून तो काय होतो, व्यक्त होतो, त्याच्या मनात वैराग्य उत्पन्न होतं. ह्या सगळ्या गोष्टीत त्याला काही मजा येत नाही, तो निरंजन होतो. म्हणजे काय, त्याचे सगळे दोष नाहीसे होतात, पापही जातात,
पापाचंही नष्ट होतं, पण त्याच्याबरोबर पुण्याचंही नष्ट होतं. अकाउंट झिरो झाल्याशिवाय ते अकाउंट क्लोज होत नाही. आपला सर्वसामान्य नियम. पुण्य जरी शिल्लक राहिलं तरी काय होईल, त्या पुण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल. ते पुण्याचे फळं भोगायला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. सुविधा भेटतील, पण त्याच्यातही परत सुखदुःख आलं, परत जन्म आणि मरणातल्या यातना आल्या, सगळंच आलं. अगदी तुम्ही पुण्यवान म्हणूनही काही गर्भातल्या यातना चुकणार नाहीत किंवा मरणातल्या यातना चुकणार नाहीत. ते सगळं आलंच. फक्त काय आहे, भौतिक सुखसोयी तुम्हाला पुण्याने भेटू शकतात. तर तो पुण्य पाप होऊन निरंजन होईल. मग तो अतिवादी होणार नाही, आत्मक्रीड होईल. स्वतः हे बोलत बसेल, त्याला दुसऱ्याशी बोलायची काही गरज उरणार नाही. आणि पुढं ते आता आजच्या 5व्या मंत्रात सांगतात मग हे अशी अवस्था कशी लागू शकल. आता ज्यावेळेस जीव जगत आणि जगदीश्वर यांचा संबंध स्पष्ट केला आणि त्या जगदीश्वराला पाहण्याचे साधनं कसे आहेत, तो रस्ता म्हणजे साधना, ह्या विषयाकडे ते वळतात. आणि ते सांगतात की मग कसं लाभेल, या अशी अवस्था मिळण्यासाठी काय करावं लागेल. तर ते सांगतात सत्येन लभता तपसे एष आत्मा. सत्य, हा मंत्र तुम्हाला दिसतोच आहे. सत्य तपस्येने हा आत्मा मिळतो. त्याबरोबर सम्यक ज्ञान, ब्रह्मचार्य आणि सातत्य, नित्यत्व केल्यास हा शरीरातच हा प्रकाशमय शुद्ध स्वरूपात यती किंवा ज्याचे दोष अशा रीतीने क्षीण झालेले आहेत ते पाहू शकतात. आता हे बरंच आलं. सत्य, तर आपण योग दर्शनाचा विचार करायचा. आता इथं ह्याच्यातल्या प्रत्येक सत्य तपस्या, ब्रह्मचार्य, सम्यक ज्ञान आणि स्वाध्याय, ह्या गोष्टीवर जर बोलायचं झालं तर प्रत्येक याला आपल्याला काय करावं लागेल, एक दिवस जरी बोलत बसलं तरी ठीक आहे. सत्य म्हणजे काय हे सांगण्यासाठी एक दिवसही खूप होतो, पण आपल्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी सत्य म्हणजे जी वस्तू जशी आहे तशी माहिती होणं, तशी जाणणं. जी वस्तू जशी आहे तशीच जाणणं हे खरं ज्ञान, सत्य. जी वस्तू जशी आहे, जशी मला वाटली तशी मी सांगितली, हे सत्य नाही. बरंच बोलता येईल, पण सत्य अर्थात हे आपलं नियममधले ते हे यम सांगतात, सत्य, अहिंसा आणि ब्रह्मचार्य. त्याच्यानंतर मग नियम कोणते, स्वाध्याय वगैरे जर त्यांनी नीट केलं, अष्टांग योगापैकी पहिल्या 2 स्टेज यम नियम पाळून आसनपर्यंत त्यांनी जर आला, प्राणायाम करायला शिकला, तर अशा यतीला ज्याचे दोष नाहीसे होतील, ह्या यम नियम पाळल्याने काय होईल, पाप पुण्याचे दोष नाहीसे होतील. तो त्याच्या हृदयात स्वतःच्या शरीरातच प्रकाशमय प्रकाश स्वरूप असलेला हा शुद्ध आत्मा पाहू शकतो. म्हणजे आत्मसाक्षात्कार त्याला होऊ शकतो. पुढं जाऊन ते 6व्या मंत्रात सांगतात आणि हा मंत्र सगळीकडं वापरला जातो. आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे की भारताचं घोषवाक्य, भारत शासनाचं सुद्धा घोषवाक्य हेच आहे. कोणतं, सत्यमेव जयते नामृतम. फक्त सत्य आणि सत्यच जिंकल, खोटं कधीही जिंकणार नाही. आता इथं जिंकणं याचा अर्थ काय आहे, आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीने तो त्याचं ध्येय साध्य करू शकेल. कोण, फक्त सत्य असणारा, जी वस्तू जशी आहे तसाच जाणणारा, शरीराला शरीराच्या लेवलवर जाणणारा, त्याच्यानंतर आत्मा आणि परमात्म्याशी कसं जोडता येईल हे जाणणारा, ब्रह्मचार्य, सत्य, तपस्या. सत्य आणि तपस्या हे 2 वेगळे करता येतील आणि सत्य तपस्या हे काही करता येईल की खरोखर तपस्या, जशी सत्य तपस्या म्हणजे जशी पूर्वीच्या ऋषीमुनींनी घालून दिलेली तपस्या. ब्रह्मचार्य हे 9 प्रकारांनी पाळावं लागतं, हे ह्याच्यात तर उघडच सांगितलं. इंद्रिय निग्रह म्हणजे ब्रह्मचार्य. सम्यक ज्ञान, सगळ्या गोष्टीचं योग्य ज्ञान झालं पाहिजे, त्याच्यात काहीही चूक भूल जमणार नाही. नित्यत्व आणि ह्याच्यात सातत्य पाहिजे. कधी केलं, आज पाळलं, उद्या सोडलं, उद्या म्हणणार मी ह्याच्यात काहीच नाही करणार, परवाच्या दिवशी निष्ठा ठेवणार, हेच माझी साधना, हीच माझी तपश्चर्या म्हणून बसणार, असं ह्याच्यात धरसोड वृत्ती जमत नाही. तर असं जो करत आणि त्या सत्याच्या मार्गावर जो राहील तोच जिंकल, म्हणजे त्याचं ध्येय साधू शकल. त्याच्यात खोटेपणा करणारा किंवा धरसोड वृत्ती करणारा कधीही
जिंकणार नाही. हाच एक देवयान आहे. आणि तो काय करतो? आप्तकाम. हे हा पाहणारा कुठं काय होतो? आप्तकाम म्हणजे संतुष्ट ऋषी बनतो. आप्तकाम म्हणजे ज्याला त्याचं ध्येय साध्य झालं आहे असा, ज्याच्या वासना पूर्ण त्याच्या नियंत्रणात आल्या आहेत असा, ज्याला काही इच्छा उरल्या नाहीत असा ऋषी बनतो. हाच एक देवयान आहे. आता देवयान पितृयान आपण कठोपनिषदात पाहिलं होतं. आणि अजूनही बाकीच्या उपनिषदात आहे. आपण देवयानचा सरळ अर्थ धरू की हे मिळवण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठीचा धोपट मार्ग, ज्या मार्गाने सहजासहजी सरळ कुठेही अडथळे न येता तुम्हाला मुक्ती मिळू शकेल, कैवल्य मिळू शकेल असा मार्ग देवयान. देवयान आणि पितृयानमधून परत तिथं जातो, मग पुन्हा जन्म घ्यावा लागतो, असं आपण कठोपनिषदात पाहिलं होतं. तो विषय असल्यावर आपण व्यवस्थित बोलू. विषय परत काय होईल? वाढत जाईल. आपल्या व्हिडिओला मर्यादा आहे. ब्रह्म याच दिव्यम अचिंत्यम सूक्ष्मातरम सूक्ष्मम, असं ते 7व्या मंत्रात म्हणतात की हे ब्रह्म इतकं मोठं आहे आणि खूपच दिव्य आहे, प्रकाशमान आहे. अचिंत्यम, ज्याची म्हणजे वर्णन करण्या पलीकडे, त्याची आपल्याला कल्पनाही करता येत नाही. अचिंत्य म्हणजे त्याचं चिंतन करता येणार नाही, कल्पनाही करता येणार नाही, इतकं मोठं आहे. तरी सूक्ष्मतरम सूक्ष्म, तरी छोट्यातल्या छोट्यात आहे. मग ते काय सांगतात? मोठ्यात मोठे असलेले हे ब्रह्म स्वयंप्रकाशित असून कल्पनेच्याही पलीकडे आहे. सूक्ष्मात सुद्धा अतिसूक्ष्म आहे. आणि दूरपेक्षा दूर म्हणून जे अंतर आपण समजू शकतो त्याच्यापेक्षा दूर आहे आणि जवळात जवळ आहे. गुहाचर आहे म्हणजे सापडायला कठीण आहे, गुहेत लपलेल्या प्राण्यासारखं. आता ह्याच्यात काय अर्थ आहे? हे ईशोपनिषद आपल्याला आठवतं ना? दूरा सुदूरे, दुरात दूर आहे. का? तर हजारो लोक शोधते पण ते मिळत नाही. आत्मा कुणाला सापडलेलं नाही, ब्रह्म कुणाला सापडलेलं नाही. पण जवळात जवळ आहे. कुठे आहे जवळ? आत्मा कुठे आहे? आपल्या शरीरातच आहे, गुहेत. याच गुहेत आहे. मागच्या 3ऱ्या अध्यायात सांगितलं होतं की हे जे 9 द्वार आहेत त्याचे हे जे शरीर आहे त्या शरीरात हृदयात आहे जवळ. आणि हृदयात आहे कुठे? तिथंच आहे जवळ. म्हणजे 1 इंच सुद्धा हलायची गरज नाही, आपल्याच आत आहे. आणि दुरात दूर काय? मोठे मोठे लोक शोधून थकले पण सापडलेलं नाही. म्हणजे जाणता येत पण ते काही दुसरी वस्तू नाही की शोधायला. पुढचा मंत्र येतोय अचक्षुषी गृह्णाति. हे इथं प्रश्नोपनिषद असं काल. डोळे त्याला पाहू शकत नाहीत, कान त्याला ऐकू शकत नाही, आणि एवढंच म्हणून वाणीने त्याला समजून घेता येत नाही. एवढं म्हणून त्यांनी काय म्हटलंय की बाकीच्या देवतांनी सुद्धा जाणता येत नाही. आता इथं देवता याचा अर्थ इंद्रिय, दिव्यत्व अधिपनत्व, जे प्रकाशमान करतात, जे दाखवून देतात ते देव. तर तसं ह्या सगळ्या बाकीच्या इंद्रियांनी त्याला जाणता येत नाही. न तपस्याने जाणता येतं, न कर्माने जाणता येतं. ते जाणता कशाने येईल? आत्मसाक्षात्कार किंवा आत्मा पाहता कशाने येईल? तर विशुद्ध बुद्धीने च्या प्रसादानेच ध्यान करताना ते अखंडित तेजस्वी प्रकाशमय ब्रह्म दिसू शकते. मग तपस्येने, विशुद्ध बुद्धीने, तपस्येने तुमची बुद्धी शुद्ध, त्याच्यापेक्षा शुद्ध केली जाते. आणि पतंजली योग दर्शना त्याला काय म्हणतात? ऋतुंभरा प्रज्ञा. हे प्रश्नोपनिषदासारखं त्यांनी सांगितलं. डोळ्यांचा जो डोळा आहे, कानांचा जो कान आहे, आठवतं ना आपण प्रश्नोपनिषद शिकलो होतो त्याच्यात? तसं तो काय त्याच्या पलीकडे आहे. फक्त जाणता येईल, पाहता येईल कशाने? आपल्या शुद्ध, अतिशुद्ध केलेल्या बुद्धीने. प्रखर बुद्धी केली कशाने? तपश्चर्याने. त्यांनी ते मागे उदाहरण देऊन सांगितलं होतं, तुमचा हा हे धनु करा, मग बाण करा आणि लक्ष ते ब्रह्म ठेवा, मग त्याच्यानंतर ते तपस्येने तेज करा. तेच हे इथं सोप्या शब्दात उकलून सांगताय. न योरात्मा अनुस्वरूप हा आत्मा विशुद्ध बुद्धीने सर्व प्राण्याच्या हृदयात चमकत असतो. मग त्या असा जर पाहिला ऋतुंभरा प्रज्ञेच्या कृपा प्रसादानी चित्तवृत्ती निरोध करून, म्हणजे योगशास्त्रातलं सगळं आलं.
योग चित्तशास्त्री निरोधा. आता तो योग अनुशासनम, योगाची जी व्याख्या केली, योग अनुशासन आहे कशाचं? चित्तवृत्ती निरोधाचं. तर त्यांनी ज्यावेळेस तुम्ही चित्तवृत्ती तितकी विशुद्ध करता, ज्ञान विशुद्ध होईल, तुमची बुद्धी तितकी तीक्ष्ण होईल, त्यावेळेस तो कुठं दिसत? अणुस्वरूप आत्मा विशुद्ध बुद्धीच्या म्हणजे त्या ऋतुंबरा प्रज्ञेच्या दर्शनाने सर्व ठाई दिसतो. आपण गीतेतही पाहतो, जो सर्व ठाई ब्रह्म पाहतो, स्वतःला सर्व ठाई पाहतो. स्वतःत आहे ब्रह्म आहे, आपण आहे ब्रह्म आहे, समोरचा आहे ब्रह्म आहे, सगळे एकच आहेत, ही ज्याची भावना होती तर तो पाहू शकतो. डोळ्यांनी का दिसणार नाही? ते खूप मोठ्यात मोठ्या डोळ्यांनी दिसत नाही, सूक्ष्म डोळ्यांनी दिसत नाही. त्यानंतर वाणीने वर्णन करता येत नाही. काहीतरी पाहिलं असलं तर वर्णन करता येईल, ते वर्णनाच्या पलीकडे आहे. आपण साखर आणि गोडीचा दृष्टांत घेतला होता, गोडीचं काय वर्णन आहे तसं. तर हे आता ब्रह्म आणि आत्म्या संबंधी अधिक महात्म्य याच्यात सांगण्यात आलं आहे. आणि मग शेवटी ते म्हणतात 10व्या मंत्रात, यम यम लोक विभूती. आत्मज्ञानी असा व्यक्ती, त्याला काय प्राप्त होतं? त्याला सगळं ऐश्वर प्राप्त होतं. जो सर्व ठाई स्वतःला पाहतो, स्वतःच्या ठाई सर्वांना पाहतो, त्याचं काय होईल? असा जो आत्मज्ञानी व्यक्ती आहे तो त्याला ब्रह्मसूत्रात विभूतीपादात, 3ऱ्या पादात विभूतीपादात सुद्धा सांगितलेलं आहे आणि योगदर्शनातही आहे की त्याला काय वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात. आपण म्हणतो त्याला दूरच्या कानाने ऐकू येतं, इथं डोळे झाकून बसलं तर तिथं काय आहे ते चालू होतं, किंवा अंगात अशी शक्ती आणता येते की त्याला किती मारलं किंवा काही केलं तरी त्याच्या गजानन महाराजांचे दृष्टांत आपण सोप्या ऐकलेले आहेत. कितीतरी सगळ्या म्हणजे जीवनमुक्ताचे अवलियांचे हेच उदाहरणं सांगतात की त्या सगळ्या सिद्धी काय होतात? त्यांना प्राप्त असतात. त्यांनी बोललेली वाचा सिद्धी, त्यांनी सांगितलेलं सगळं होऊ शकतं. त्यांच्या मनात जर आलं तर ते काय करू शकतात? त्यांच्याजवळ मांडीजवळ बसलेल्या मांजराचं वाघात रूपांतर करू शकतात, किंवा एखादा मोठा मस्त हत्ती आला तरी ते असा हात करून त्याला एकदम शांत करू शकतात. ह्या सगळ्या सिद्धी काय होतात? ह्या अशा प्रखर तपस्येनी म्हणजे सत्य तपस्या, ब्रह्मचार्य, समज्ञान करून आत्मसाक्षात्कार, ब्रह्म साक्षात्कार, आत्मदर्शन झालेल्या योग्याला प्राप्त होतात. आणि ह्या विभूतीला आपण काय अशा भूतिकाम माना आपण पूज्य मानावे, यांना सर्व ऐश्वर्य प्राप्त होतात. आणि आपणही काय केलं पाहिजे? आपली प्रगती तिथोर नेली पाहिजे. अष्टांग योग. मला वाटतं आजच्या व्हिडिओ पुरतं एवढं पुरे. इथं हा काय संपतोय की 5वा अध्याय संपतोय, म्हणजे मुंडकोपनिषदातल्या 3ऱ्या मुंडकाचा पहिला खंड संपतोय. आणि आता शेवटचा एक अध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.